सोलापुरातून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळी हाकेंनी भाजप आमदार प्रशांत लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली। नेमकी प्रकरण काय आहे पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। आता आमचा मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय का नाही लागलाय तेवढं तुम्ही आम्हाला पुढे येऊन सांगितलं पाहिजे। कारण आमचा दावा आहे की ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। त्यामुळं आता आमचे मित्र आणि खूप महान पंडित तत्वज्ञ आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मंत्र्याची, मुख्यमंत्र्यांची, आमदारांची काढणारे मनोज जरांगे यांनी जे काही या महाराष्ट्रामध्ये जो दहशतवाद निर्माण करण्यासाठी जी रॅली सुरू केलेली आहे, सभा घेत आहेत, हा एक प्रकारचा जात पडताळणी समितीवरती आणि जात प्रमाणपत्र देणाऱ्या समितीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे। मनोज जरांगे हे महाराष्ट्राला दाखवून देत आहेत की मी महसूल मंत्र्याला गिनत नाही, मी मुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी उपमुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी तुम्हाला बघून घेईन। ही जी भाषा महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ही भाषा दहशतवादाची भाषा आहे। कारण या महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी समाविष्ट झालेला आहे। मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतोय, या सगळ्याबरोबरच आमच्या ओबीसीच्या नेत्यांना, ओबीसी सब कमिटीला, मंत्रिमंडळातल्या 8 ते 9 ओबीसीच्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे, आम्ही म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि तुम्ही कोणीही काहीही बोलायला तयार नाही। ओबीसी जनता संभ्रमित आहे, घाबरलेली आहे। त्याचं कारण असं आहे की आताच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये ओबीसीच्या जागेवरती शासनकर्ते जमात असलेले मराठे निवडून आले का नाही आणि मग मूळ ओबीसी कुठं गेला याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी दिलं पाहिजे। मनोज जरांगेंची मागणी तुम्ही पूर्ण करताय, ही मागणी पूर्ण झाल्यानंतर साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद असो, शिंदे आहेत त्या कोल्हापूरचं महापौर पद असो, पुण्यातली नगरसेवकांची पद असो, उरळी कांचनच्या सर्वच्या सर्व जागा, ओबीसीच्या जागा या मराठा कुणबींनी घेतलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये तेच झालंय। बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जागा गेलेल्या आहेत। आता ओबीसी बरोबर मराठा कुणबी असं दिसणार आहे। आता ओबीसीच्या पुढं माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, भरशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, कुडमुळ्या, जोशी, भटके विमुक्त म्हणल्या जाती यामधला कोणीही माणूस आता ओबीसीच्या रकान्यामध्ये दिसणार नाही। हा पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं। आमचा हा आक्रोश आहे। आता ओबीसीच्या लोकांना कळायला लागलेलं आहे। ओबीसीची माणसं, मुख्यमंत्री महोदय तुम्ही म्हणता ओबीसी आमचा डीएनए आहे, तर मग ओबीसीचं आरक्षण संपलंय का राहिलंय? 4 प्रमाणपत्र रद्द झाली तर मनोज जरांगे थै 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 नाचायला लागला। मला मुख्यमंत्री महोदय सांगा की तुमची काढली जाते। आम्हाला वाईट वाटतं हो, 14 करोड जनतेचे मुख्यमंत्री तुम्ही आहात। तुमचा पक्ष कुठला आहे, पार्टी कुठली आहे, तुमची विचारधारा कुठली आहे हे आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू। महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा रंग काढला गेला, त्यांची शारीरिक ठेवण काढली गेली, त्यांच्या आईचा उद्धार झाला। दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते बोलायला तयार नाही। तो प्रसाद लाड म्हणतो लक्ष्मण हाकेला ठोकून काढतो। या महाराष्ट्रामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची आईमाई काढली जात असताना, वर्णविद्वेष रंगावरनं बोललं जात असताना महाराष्ट्रातले पुरोगामी गेले कुठं? कुठल्या बेळात लपून बसलेत? अहो पक्ष पार्टी नंतर इथं जातीवरनं बोललं जातंय, रंगावरनं बोललं जातंय, दिसण्यावरनं बोललं जातंय। हा वर्णविद्वेष नाही का? मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली जाते। एकनाथरावजी शिंदेंना पण तसंच बोललेले आहेत। आम्ही म्हणत नाही फक्त ओबीसी। या मनोज जरांगेंनी पहिल्यांदा काय केलं? माननीय छगनरावजी भुजबळांवरती ते बोलत राहिले। नंतर कुणावर बोलत राहिले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलत राहिले। नंतर कुणावर बोलत राहिले तर परळीच्या मुंडे बंधू भगिनीवर बोलत राहिले। नंतर कुणावर बोलत राहिले? अरे आज चंद्रशेखर बावनकुळेवर बोलतायत। म्हणजे ओबीसी मधल्या नेत्याला पहिल्यांदा टार्गेट करायचं, पुन्हा त्याची जात शोधायची, पुन्हा त्याचं वर्णन शोधायचं। कुणाला चष्म्यावरनं बोलतोय, कुणाला रंगावरनं बोलतोय, कुणाला कशावरनं बोलतोय। नक्की काय चाललंय? महाराष्ट्रामध्ये आत्रेंची भाषा बघितली, महाराष्ट्राने ठाकरेंची भाषा बघितली, पण मनोज जरांगे नावाच्या एका फळकूट माणसानं या महाराष्ट्रामध्ये जाती द्वेषाची भाषा पुढे आणलेली। आम्हाला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं। पण आज रोजी ओबीसीचं महाराष्ट्रातलं आरक्षण संपलंय हा आमचा पूर्णपणे दावा आहे।